नंतर ज्यांना प्रचिती आली ती झाडाखाली आली हे तर मान्य आहे की नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये चिटिंग असू नये हा मुद्दा आहे आपला ना. साहेब, नितेश राणेंनी तपोवनमधल्या वृक्ष जी तोड होते त्याची चिंता करणाऱ्या पर्यावरणवादी ज्यांनी कधीच बकरीच्या ह्याला विरोध केला नाही तेव्हा ते गप्प बसले, त्यावेळेस त्यांना सर्वधर्म समभाव का दिसला नाही असा तुम्हाला विचारला. मला नाही, त्यांनी सोशल मीडियावर विचारलं, मला असल्या गोष्टींना उत्तर द्यायचं नाही, माझं काही त्याचा संबंध नाही. सर, तुम्ही तपोवनसाठी जे काही तुम्ही भूमिका घेतली त्याच्यामध्ये किती झाडांच्या बद्दलची म्हणजे कुठली कुठली झाडं आहेत आणि ज्याच्यावर कुऱ्हाड पडू शकते असं तुम्हाला दिसतंय आणि त्याच्यामुळे तुम्ही हा विरोध करताय? काय देशी विदेशी हा मुद्दा जास्त काढता कामा नये. मॉनिटरिंग हा मुद्दा असतो. आपण जेव्हा 2016ला मी मुद्दा मांडला होता की नुसते गुलमोहर, नुसतेच रेंट्री, नुसतंच हे करायचं आणि मूळ आपली जी पारंपरिक झाडं आहेत, ज्याला म्हणू की पशुपक्ष्यांना आवडणारी झाडं आहेत, जी ह्या मातीला योग्य आहेत अशी झाडं असतात, तर ती जास्त लावली जावीत. फॉरेस्ट डिपार्टमेंट तेव्हा काय करायचं की गुलमोहर 1,37,00,000 तेव्हा नुसते गुलमोहराची रोपच होती ना, असं नाही. तर त्या अर्थानं देशी विदेशीचा विचार करायला पाहिजे. तर तिथे ज्या प्रजाती आहेत, आता कसं आहे की तर तपोवन वृक्षतोडीला अभिनेते सयाजी शिंदे यांनीही कडाडून विरोध केलेला आहे. त्या संदर्भात आता ते बोलत होते. वय किती आहे, कुठली झाडं अजून वाईट नाहीत ना, त्यामुळे झाडं तोडून दुसरीकडे कुठेतरी 10 झाडं लावायची ही कल्पना चुकीची आहे. त्यानंतर उजाड माळरानावरती खड्डे आता केले जात आहेत. ते उजाड माळरानावर झाडं का नाहीत, तर ती माती चांगली नाही, तिथलं पाणी चांगलं नाही, तर तिथं तुम्ही कशी लावणार आहात? आणि 15 फूट उंचीची झाडं लावणार, 15 फूट मुळं खाली गेली पाहिजेत ना, मग ती झाडं जगणार नाहीत, हा विनाकारण खर्च जाणार. तर हा मुद्दा आहे की विनाकारण खर्च होता कामा नये. आणि आपली भूमिका तीच आहे ना की विनाकारण खर्च कसं काय करता. सगळ्याच ते मॅपिंग केलं का सगळ्या झाडांचं, कुठली झाडं किती झाडं जाणार 1800, तर त्याची परवानगी सेंटरकडून घ्यावी लागते ना. त्या कायदेशीर गोष्टीत पण मला पडायचं नाही. मला मुद्दाच एवढा आहे की झाडं तोडता कामा नयेत आणि कुंभमेळे झाले पाहिजे. गिरीश महाजनांच्या बाबत पण ते म्हणत होते की रस्ता जरी बनवायचा झाला तरी अनेक झाडं अशी लावली जातात असं ते म्हणत होते. याबाबत आपण झाडं तोडून ट्रान्सप्लांटेशन सक्सेस रेट दाखवतो का कोणी? किती ठिकाणी सक्सेस रेट आहे? तो कागदोपत्री सक्सेस रेट असेल ना, प्रत्यक्षात हा सक्सेस रेट ही तपासण्याची गोष्ट आहे. सयाजी शिंदे चाय कंपनी आहेत, साधू संतांचा अपमान सहन करणार नाही, वृक्षतोड झालीच नाही, तुम्ही समाजाला आक्रमक करताय असं गुणवर्तेने तुम्हाला मीडियाला सतत आहे ना, हा काय म्हटला तो काय म्हटला, मग आम्ही त्याच्यावर जाणार, आम्ही ह्याच्यावर जाणार आणि चॅनल चालले पाहिजेत का, ह्यासाठी असले प्रश्न असतात का? आपला मुद्दा काय, झाडं वाचली पाहिजेत. आपला मुद्दा काय, झाडं जास्त लागली पाहिजेत. हा कोण म्हणला तो काय म्हणला याच्याशी काय घेण्यात नाही. माझा मुद्दा झाडाशी आहे आणि झाड हे आधी महत्वाचं आहे, त्यानंतर माणूस महत्वाचा आहे. तुमच्या भूमिकेचं अनेक नाशिककरांनी किंवा त्या भागातील लोकांनी समर्थन केलेलं आहे. एकूणच यासाठी एक मोहीम सुद्धा तुम्ही उघडली आहे. मग कसं वाटतं की आता ही लोकांनी अजून ह्या गोष्टीकडे कशा पद्धतीने यावं किंवा तुम्ही तुमचा विरोध हा कायम असाच राहणार आहे का काय? नाही, झाडं तुटू नये म्हणून ज्यांनी भूमिका घेतली आहे, महाराष्ट्रातल्या कवींनी घेतली आहे, पेंटर्सनी घेतली आहे, स्कल्पचरिस्टनी घेतलेली आहे, लेखकांनी घेतलेली आहे आणि सर्वसामान्य माणसांनी घेतली. ही भूमिका अतिशय चांगली आहे. महाराष्ट्र जागृत झाला पाहिजे. कुठेही झाड तुटलं असलं तर त्यांनी जोमानं विरोध करायला पाहिजे, कारण झाड आपले आईबाप आहेत. आईबाईनं जन्म दिल्यानंतर आपण जगतो ते केवळ झाडामुळे जगतो. तर आपल्या आईबापावर हल्ला कोणी करत असलं तर तुम्ही गप्पा बसणार आहात का? हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा माझा सवाल आहे त्यांना. त्यामुळे एवढीच भूमिका आपल्याला की झाडं वाचली पाहिजेत. कुंभमेळे व्हावेत न व्हावेत हा माझा प्रश्न नाही, ती व्हावेत. जत्रा व्हाव्यात, कुंभमेळे व्हावेत, सण साजरे करावेत, पण हे करताना कुठेही झाडं तुटली नाहीत हाच माझा मुद्दा आहे. परत सांगतोय, त्याच्यावर कोणीही बोलताना विचार करा की माझं दुसरं काही म्हणणं नाहीये. तुमचं पर्यावरण सुरक्षित राहावं यासाठी मुद्द्यावर तुम्ही बांधताय, मात्र जे राजकीय नेते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील ते तुमच्यावर टीका टिप्पणी करतात, मग यावर कसं उत्तर द्यावं? टीका टिप्पणी करू देत, मला त्याच्याबद्दल नाही. माझी भूमिका समजून घ्या. शासनाला नम्र विनंती आहे, विनाकारण खर्च करू नका आणि तुम्ही दिशाभूल करू नका. तुम्ही झाडं 10 लावणार आहोत वगैरे काय सांगू नका. असलं कधी झालेलं नाही. 33 कोटीचा हिशोब कधी आपल्याला मिळालेला नाही. आपण रस्त्याची झाडं तोडलेल्या बदल्यात 10 झाडं लावली त्याचा हिशोब मिळत नाहीत. तर ही तपासणी यंत्रणाच आपली नाही आहे ना. तेव्हा असं करताना ॲटलिस्ट ह्याच्या पुढची तरी झाडं तोडू नका. झालं तेवढं झालं.
याच्या पुढे झाडं तुटता कामा आहेत आणि जी झाडं लावतायत ती टिकली पाहिजेत ना. आणि आता खड्डे केलेले दाखवतात 15,000 खड्डे, ते खड्डे 4 फुटावर केलेत, हे किती चुकीचं आहे. त्याच्यावर हैदराबादनं झाडं आणलेत, हे किती चुकीचं आहे. आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात झाडं तयार का होत नाहीत, मोठी झाडं तयार का होत नाहीत, पारंपरिक झाडं तयार जास्त का होत नाहीत, असे मुद्दे आहेत ना, ते झाले पाहिजेत ना चांगले. सर खरं तू जो तो ते सकाराम हां खरं तर 25 वर्षानंतर आपलं साताऱ्यामध्ये तुम्ही एक आता रंगमंचावर तुम्ही येताय. रंगमंचावर येत आहे. महत्वाचं म्हणजे तुमच्या भूमीतच तुम्ही ते हा नाटक पहिला पुन्हा प्रयोग. सादर होत आहे. साताऱ्यामधल्या शाहूकला मंदिर या ठिकाणी तुम्ही तुमचं नाटक होणार आहे. कसं बघता, कसं म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? मी वेळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.